पण सावित्री आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटेकलूर. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. हो, मी सावित्री खंडोजी नेवजीची मुलगी आणि ज्योतिबा रावांची पत्नी. मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. लिहित असताना माझ्या थरथर थरथर कापत होते. त्या थरथरणाऱ्या हाताला शेठजीने पकडले. यो हात कधी सोडला नाही बघा. शेठजीची ही सावित्री शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजी सारखाच मोठा विचार करायला शिकली. शिकली बाई शिकली म्हणून लोक नाव ठेवत होते, लोक कपाळात आठ्या पाडत होत्या. तो सोन्याचा दिवस उगवला 1848 ला. पुण्यात भिड्याच्या वाड्यात पहिली मुलीची शाळा काढली, पण लोक हसू लागले. अनर्थ झाला, अनर्थ झाला. पण शेठजी घरोघरी जाऊन मुली जमा करत होत्या. मुलगी शिकली तर अक्षराच्या आळ्या होतात आणि नवऱ्याच्या काटात पडतात, अशा म्हणणाऱ्या सन्यातन्यांना पटत नव्हतं. मुलगी शिकली त्यांना पटणारच नव्हतं. शाळा काढली पण शिकवायचं कोणी म्हणून शेठजी विचारात पडले. तेव्हा मी म्हणाले, मी आहे ना, मी शिकवीन. मी रस्त्याना जाताना लोक टकमका बघत होत्या. कोण बाई तू, कुठे चाललीस? ज्योतिबा रावांची बायको नव्ह तू? डोईवर पदन तुरु कुठे चाललीस? माणस माग बोलत होती, मी समोर चालत होती. अन्न माझी पावलं शाळेच्या दिशेने चालत होती. शाळेत गेल्यावर पोरींचा चेहरा बघून हिम्मत आली. पोरी पेन्सिलनं पाटीवर लिहत होत्या, जणू त्या स्त्री जातीचं भविष्य लिहत होत्या. मी मनात म्हणाले, ह्या पोरी आज शिकतील, एवढं मोठं काम करतील, स्त्री जातीचा दर्जा ओढतील बेगा. मी तुम्हाला सांगते, मी रस्त्याने जाताना कोणी चिखल फेकायचे, दगड फेकायचे, शेण फेकायचे, टोमणे मारायचे आणि माझा हात कचकन कपाळाला लागला आणि म्हटलं, बाई, समोरून जाताना असेच लोक नाव ठेवतात. एक दिवस पुढे उभा राहून माणूस म्हणतो कसा. मी मनात म्हणाले, का रे बाबा, माग फिरायचं. ओय, कुठे चाललीस? माग फिरायचं, नाहीतर तुझ्या अब्रू शाबूत ठेवणार नाही. मी मनात म्हणाले, का रे बाबांनो, तुमचा बाईच्या अब्रूपाशी येऊन थांबतो का? आणि त्याच्या थोबाड ते खाडकन मारली. तेव्हापासून माझा सर्वावर वचक बसला. धन्यवाद.